सर्वांना मी दरवेळेस नमस्कारच करत असतो. परंतु आज आपल्या राजकारणामध्ये जय महाराष्ट्र, जय हिंद असा उच्चार दरवेळेस होत राहतो. आज एक मुंबईचा विषय खूप चर्चेस आलेला आहे, की मुंबईत परप्रांतीय आलेले आहेत, मुंबईत परप्रांतीय हे करत आहेत, मुंबईत परप्रांतीयाचा महापौर बसत आहेत. परंतु परप्रांतीयाचा महापौर बसत असताना आणि परप्रांतीयांचे धंदे बसत असताना तुम्ही काय करत होता? परप्रांतीचे धंदे जर बसत असतील, पण तुम्ही फक्त BST, माथाडी, रिक्षा आणि टॅक्सी चालवत होता का? तुम्ही धंदे तुमचे बसवू शकत नव्हता का? फक्त वडापावचा धंदा तुमच्या हातात होता का? नक्कीच का? नाही ना? मग तुम्ही सुद्धा तुमचे धंदे बसवा ना. तुम्हाला कोणी अधिकार दिलेला नाही. आपला मराठी माणूस आपल्याला मागं ओढत आहे, हे तुम्ही लक्षात घ्या ना कधीतरी. फक्त मतांच्या खातीर 5 वर्षानंतर एक निवडणूक येते, या मतांच्या खातीर आपण फक्त जागृत होतोय, की आमचा मराठी माणूस, आमचा मराठी माणूस, आमचा मराठी माणूस. पण तो मराठी माणूस जेव्हा धंदा करण्यासाठी जातो, तेव्हा त्याला किती राजकारणी सपोर्ट करतात. वरून जरी ते मोठे राजकारणी, मला आज नाव घ्यायचं नाही त्या राजकारण्यांचं, परंतु स्थानिक तळागाळावरती जे पदाधिकारी आहेत मोठमोठ्या पक्षांचे ते सामान्य नागरिकांना किती मदत करतात. नाही ना करत. मग त्यामुळं तुम्ही पर्यंत जागृत व्हा. तुम्ही स्वतःचा बिझनेस हा मुंबईमध्ये मोठा करा. तो चहाचा असेल, पानटपरीचा असेल, तो तुमच्या भाजीचा असेल, तो तुमच्या किराणा मालाचा असेल. आता छोट्या रस्त्यावर बसण्यापासून तुम्ही रस्त्यावरच्या उद्योगापासून तुम्ही तो सुरुवात करा. तुम्ही त्याला कमी समजता. तुम्ही आज काय विचार करता, मी आज IT कंपनीत जाईल, वरच्या पदावर जाईल, कॉल सेंटरला जाईल, इस्त्रीचे कपडे पॉलिश करील आणि जाईल. ही चुकीची गोष्ट आहे. ते सुद्धा शिकलेले आहेत, तुम्ही सुद्धा शिकलेले आहात. मग तुम्ही काय समजता, आम्ही शिकलेले म्हणजे आम्ही एसीत बसून कॉल सेंटरमध्ये काम करणार, तसं नाही होत. आज तुम्ही सर्वप्रथमतः तळागाळामध्ये बसून, तळागाळामध्ये जाऊन तुम्ही स्थानिक लेवलला तुमचा धंदा केला पाहिजे, तुमचा बिझनेस केला पाहिजे. तेव्हा तुम्ही मुंबई हातामध्ये घेऊ शकता. तुम्ही चहाची टपरी विका ना. आज धंद्यामध्ये प्रॉफिट हे 100ला 40 ते 50% प्रॉफिट आहे. आणि तुम्ही नोकरी जी करता ती तुमची महिन्याची 10, 12, 15 जास्तीत जास्त 20,000ची सॅलरी तुम्ही घेऊ शकता. आज एक 10 वर्ष ओलांडून गेल्यानंतर तुम्हाला फक्त त्यामध्ये एक 5-10 हजाराची वाढ होऊ शकते. परंतु तुम्ही जर बिझनेस करत आहात तर त्यामध्ये तुम्हाला नक्कीच इन्क्रिमेंट भेटेल. त्यामुळे सर्वप्रथमतः मराठी माणसाने ह्या मुंबईमध्ये सर्व मराठी माणूस, तुम्हाला एक सांगतो, 36 जिल्ह्यात आणि 36 जिल्ह्यातला मराठी माणूस आहे. त्या प्रत्येक मराठी माणसाने मुंबईमध्ये आपला धंदा करू शकता. फक्त तुम्ही मराठी माणसाची एकोपा ठेवा आणि मराठी माणसामध्ये धंदा करू शकता एवढी एनर्जी ठेवा. तुम्हाला नक्कीच प्रत्येक स्तरावरती हा सपोर्ट केला जाईल. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. मी सुद्धा एक मराठीच आहे आणि मी माझा बिझनेस करणारच आहे, अशी आपल्याला ग्वाही देतो.